आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवर विजय। युवा सेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश। आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार। निवडणूक स्थगित करण्याचे मिंदेंचे प्रयत्न अयशस्वी। सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंदेंना भीती होती। हा निकाल फक्त सुरुवात। मविया असाच विजय मिळवत राहील। युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तू सोडून गेला ठीक, जनता तुझा बंदोबस्त करेल। दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार। माझ्या नावे मतं मागून निवडून आले आणि हे आमदार हिट अँड रनमधील आरोपींच्या पाठीशी राहतात। लाज वाटली पाहिजे, पवारांचा हल्लाबोल। माझा कान पकडायचा शरद पवारांना अधिकार, प्रत्युत्तर देणार नाही। शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय। पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा। मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर आयोगाची आज पत्रकार परिषद। 10 ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। अमित शहांचे नागपूर बैठकीमध्ये सूचक संकेत। शहांकडून विदर्भाचा आढावा। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई। 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर। डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही। भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं। संजय राऊतांचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून निवडणुकीची तयारी करावी। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचं फडणवीसांना थेट आव्हान। कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक आमने सामने येण्याची शक्यता। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर निलेश राणेंकडून विधानसभा लढण्याचे संकेत। आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीमध्ये निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान। तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा। फडणवीसांच्या मंत्रालयामधल्या कार्यालयामध्ये धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न। महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा। महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। अमित शहांना विनंती, फडणवीसांना Z+ सुरक्षा द्यावी। आमच्या गृहमंत्र्यांची सुरक्षा धोक्यात आहे। मंत्रालयामधल्या तोडफोडीवर रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका। महिलेनं तोडफोड का केली समजून घेऊ, कुणी महिलेला जाणीवपूर्वक पाठवलं होतं का, जाणून घेणार। फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीचा राग अनावर। फडणवीसांच्या मंत्रालयामधल्या कार्यालयाबाहेरील तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवारांचा टोला। तर गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकीबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेलीच बरी, सुषमा अंधारेंचं ट्विट। मंत्रालयामध्ये महिलेचा प्रवेश कुणी सोपा करून दिला होता का, महिलेला 2-2 बॅग घेऊन कशी एंट्री दिली। भाजपचे नेते अनिल बोंडेंकडून प्रश्न उपस्थित। तर महिलेचा कार्यालयामधला धुडगूस अत्यंत चुकीचा आहे, अशा व्यक्तींचा बंदोबस्त होणं गरजेचं, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यामध्ये विरोध। आरोपी अक्षयच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी, प्रशासन योग्य ती कारवाई करेल, फडणवीसांची माहिती। विधानसभा निवडणूक एका टप्प्यामध्ये घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा। अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार। महाविकास आघाडीला 170 जागा मिळतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा दावा। तर पवारसाहेब जिथे दौरा करतात त्या भागामध्ये मवियाला पाठबळ मिळत असल्याचा दावा। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा संघर्ष। अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाणांकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देणार। सामंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड। राजन पाटील राजकारणामध्ये दिसतील, काही दिवस आधी तटकरेंचं वक्तव्य। तर पाटलांच्या निवडीनं उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा। सरकारी संस्था खासगी करण्यासाठी राजन पाटलांची नेमणूक केली का, उमेश पाटील यांचा सवाल। राजन पाटलांच्या नियुक्तीच्या निर्णयाचा निषेध असल्याचं उमेश पाटलांचं वक्तव्य। माझ्यामुळे पक्षाला अडचण होणार असेल तर राजीनामा द्यायला तयार। माझी कृती पक्षविरोधी वाटली तर प्रवक्तेपदाचा राजीनामा देणार, उमेश पाटलांची भूमिका। रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। मी महायुतीचाच उमेदवार असणार, जयस्वाल यांची प्रतिक्रिया। जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये कुणाचा हट्ट नाही। महायुतीच्या तिन्ही नेत्यांशी मी जागांबाबत प्रत्यक्ष बोललो, जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीनं तिकीट वाटप, तिघांचंही एकमत, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया।
दादा गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी. राजन पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा. पाटलांच्या निवडीनं उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा. मोहोळमधील दादा गटाच्या 2 नेत्यांमधील वाद विकोपाला. सहकारी कारखाना हडप करणारा अध्यक्षपदी हा शेतकऱ्यांवर अन्याय. उमेश पाटील आक्रमक. राजीनामा देण्याचीही तयारी. अमरावतीमध्ये गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असताना अमरावती शहरातील हॉटेल ग्रँड मैफिल इनमध्ये दोघांची भेट. मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज. यशवंत सेनेनं शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढला. यशवंत सेनेचे माधवभाऊ गडदेंकडून घोषणा. वडगाव शेरीमध्ये 8 माजी नगरसेवकांचा शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि एका माजी पंचायत समिती सदस्यांचा पक्षप्रवेश. संजय राऊत थर्ड ग्रेड नेता. बाडग्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघेंबद्दल मूळ शिवसैनिकांना सांगू नये. आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार. दिघेंविरोधात कट कारस्थान करणाऱ्यांपैकी संजय राऊत एक होते. नितेश राणेंचा गंभीर आरोप. आनंद दिघेंचं नाव घेण्याची राऊतांची लायकी नसल्याचीही नितेश राणेंची टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण झालं. कबरीवर फुलं वाहिली गेल्याचं जनता विसरलेली नाही. विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका. कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊतांनी जे वक्तव्य केलंय त्याबद्दल माझे वकील राऊतांना नोटीस देणार. राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन आरोप करावेत. किरीट सोमय्यांची राऊतांवर टीका. किरीट सोमय्या चावीवर चालणारं खेळणं. संजय राऊत यांच्या भूमिकेवर ठाम. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अहमदनगरच्या राहुरीमध्ये शिवस्वराज्य यात्रा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या मतदारसंघात सभा संपन्न. मवियाचे उमेदवार घोषित करायचे नाहीत असं ठरलंय. प्राजक्त तनपुरे सिटिंग आमदार असल्यानं मी त्यांचं नाव घेतलं. जयंत पाटलांकडून प्राजक्त तनपुरेंच्या उमेदवारीची घोषणा. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं 2,66,000 बहिणींना पत्र. बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची पत्रातून ग्वाही. राज्याच्या विकासासाठी सोबत राहण्याचं बहिणींना आवाहन. उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. एसटीतून आरक्षणासाठी आदिवासी गोंडगोवारी समाज आक्रमक. नागपुरातील आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड. यशवंत स्टेडियम परिसरामध्ये 7 दिवसांपासून उपोषण. बंदोबस्तामध्ये वाढ. सरकारकडून गोंडगोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण. फडणवीसांच्या कार्यालयामध्ये 30 तारखेला दुपारी 1 वाजता होणार बैठक. जिल्हाधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलं बैठकीचं निमंत्रण. पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांची तिलारी प्रकल्प संदर्भात शिष्टमंडळानं भेट घेतली. वारंवार सांगूनही काम होत नसल्याबाबतची शिष्टमंडळाची तक्रार. मात्र हा विभाग आपल्याकडे नसल्याचं दादांचं वक्तव्य. पुण्यामधल्या नामांकित महाविद्यालयामध्ये एनएसयूआय आणि काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन. कोरेगाव पार्कमधील मुलीवरील अत्याचाराचं प्रकरण महाविद्यालयानं दडपल्याची माहिती. ट्रस्टी नसल्यानं कार्यालयावर आक्रमक. आंदोलकांनी फेकली शाई. छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये बीड जिल्ह्यामधील नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. उपोषण केल्यामुळे जरांगे पाटलांच्या प्रकृती खालावल्यामुळे महंतांकडून तब्येतीची विचारपूस. राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी महाडिक आणि सतेज पाटील गटाकडून बॅनरबाजी. कोजेंचा करंट आधीच लागलाय. प्रगती बघून बंटी घाबरलाय. महाडिक समर्थकांनी दिवचलं. सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर नियुक्ती. सुनील तटकरे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी. मुंबईकरांना शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी धर्मवीर 2 चित्रपट दाखवला. कोपरखर्णे इथल्या बालाजी चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला खिंडार. आमदार महेश बालदींचे समर्थक ठाकूर कुटुंबीय शेकापमध्ये. परतीच्या पावसामुळे नंदुरबारमधील नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुरवस्था. खड्ड्यांमुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांचे हाल. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 717 गावपाड्यांचा कायापालट होणार. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारची मान्यता. सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री बैलगाडी केसरी स्पर्धेचं आयोजन. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महायज्ञ सोहळा. चंद्रहार पाटील यांची माहिती. राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागांवर स्वबळावर लढणार. राज्यसभा प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेळके यांची माहिती. हिंमत असेल मला पाडून दाखवा. जामनेरमधल्या भाजपच्या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना खुलं चॅलेंज. धुळ्यामधल्या बोरी परिसरामध्ये शेतीला पावसाचा फटका. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या धडगाव आणि नवापूर तालुक्यामधील विद्यार्थी गणवेशा विनाच. 66,587 विद्यार्थी गणवेशा विना शाळेमध्ये जात आहेत. चाळीसगाव तालुक्यामधल्या मन्नाड धरण 100% भरलं. 22 पेक्षा जास्त गावांना फायदा होणार.
धरणाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. धाराशिवच्या परंड्यामधल्या सीना कोळगाव धरण 100% भरलं. धरणातून 4108 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. सीना नदीपात्रामध्ये. सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा. वर्धा जिल्ह्याच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. प्रकल्पाचे 15 गेट 30 सेंटीमीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 100% भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडले. वसई विरारमध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस. सकल भागामध्ये काही प्रमाणामध्ये पाणी साचलं. नागरिकांची तारांबळ. लातूरच्या मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या जत तालुक्यामधल्या बोर नदीला पूर. विजापूर मार्गावरील पूल पुरामुळे पाण्याखाली. शेतकऱ्यांना दिलासा. गोंदियाच्या वाघोलीमध्ये चिमुकल्यांच्या शाळेमध्ये जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. सततच्या पावसामुळे वाघोली कुऱ्हाडी पुलावर 2 फूट पाणी. मराठवाड्यामधल्या 26 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील बुधवारी 110 मिलीमीटर पावसाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अहमदनगरच्या निवाशामध्ये दोघांचा जलसमाधीचा प्रयत्न. दोघं आंदोलक प्रवरा संगम पुलापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर नदीकाठी सापडले. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये निकृष्ट विकास कामांबाबत ठाकरे गट आक्रमक. जिल्हाप्रमुख हर्षद कदमांच्या नेतृत्वात मोर्चा.